काय म्हणजे तुम्हाला अशी मऊ लुसलुशीत आणि पदर सुटलेली भाकरी करायची आहे तर चला तर मग करूया. मी आहे रेश्मा, तुमचं या फ्लेवर्स ऑफ कोल्हापूर चॅनलवरती स्वागत आहे. मी आज तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते पाणी आपण या चाळलेल्या पिठामध्ये ओतून घेणार आहोत. जर तुम्ही गरम पाणी भाकरीमध्ये उतवणी म्हणून घेतलं तर तुमची भाकरी खूप मऊ आणि लुसलुशीत होऊ शकते आणि पीठ चिकट देखील होऊ शकतं. त्यामुळे भाकरी करताना गरम पाणी नक्की घ्या. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने उलाढण्याने भाकरीचे पीठ हलवून घ्या, कारण की पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकेल. त्यानंतर जरा पीठ गार झाल्यानंतर तुम्ही असं हाताने ते पीठ हलवून घेऊ शकता. आता पीठ हलवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. भाकरी करताना जितकं जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने पीठ मळून घ्याल तितकी जास्त पद्धतीने तुमची भाकरी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगली जाईल. त्यामुळे ही स्टेप भाकरी बनवताना खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी भाकरीचं सगळं पीठ मळून एक गोळा तयार केलेला आहे. आता त्यातला छोटासा गोळा आपण घेणार आहोत आणि तो थोडासा आणखी मळून त्याचा गोल उंडा तयार करणार आहोत. आता हे इथे बघू शकता मी हा गोल उंडा तयार केलेला आहे आणि हातावर थोडासा थापटून तो परातीमध्ये गोल त्याच्या कडा एकसारख्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपली भाकरी गोल होईल आणि त्यानंतर परातीमध्ये पीठ टाकून आपल्याला ती भाकरी थापून घ्यायची आहे. इथं पीठ तुमचं चांगलं मळलं असेल ना तर तुम्हाला जास्त भाकरी जोर देऊन थापावी लागणार नाही. हलक्या हाताने जरी तुम्ही थापली तरी इथे पटकन तुमची भाकरी बनवून होईल. इथे माझी परात जरा गोल फिरत होती, त्यासाठी मी परातीखाली एक कापड टाकलं आहे जेणेकरून ती व्यवस्थित स्टेबल होईल. आता अशा एका साईडला भाकरी परातीच्या आणून ठेवायची, ज्यामुळे आपल्याला ती तव्यामध्ये टाकताना उचलता येईल. आता आपण या भाकरीला पाणी लावून घेणार आहोत. भाकरीला पाणी लावायचं कारण हे आपलं जे वरती राहिलेले पीठ आहे ते पांढरट अशी भाकरी दिसते, म्हणून ते पीठ काढण्यासाठी आपण पाणी लावून घ्यायचं आणि अशी भाकरी पचली की उलथण्यानं हलवून ती परतून घ्यायची. तर त्याच पद्धतीने आपण ही भाकरी भाजेपर्यंत दुसरी ही भाकरी तापून घेऊ. तर तुम्ही अशा पद्धतीने भाकरी
केल्या तर तुम्हाला भाकरी करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागणार नाही. तुमच्या पटकन भाकरी तयार होऊन जातील. आता ही भाकरी आपल्याला साईडून कडेवरून अशी गोल फिरवत फिरवत भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्या कडा कच्च्या राहणार नाहीत. आता मी इथे तवा साईडला ठेवला आहे आणि ती भाकरी त्याच गॅसवर अशी पालती घालून भाजून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की कशी टम्म फुगली आहे भाकरी ते. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.